नमस्कार मंडळी. आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ. त्यासाठी मी इथे दुधी भोपळा, हिरवी मिरची, लसूण, जिरं घेतलेलं आहे. भोपळ्याचे साल काढून भोपळा किसून घ्यायचा आहे. हिरवी मिरची, लसूण, जिरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. भोपळा किसल्यानंतर त्यामध्ये तिन्ही पिठं टाकून चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि बारीक केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एक कपडा घेऊन त्यावरती मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन तो हाताने थापून घ्यायचा आहे. हाताला थोडंसं पाणी लावायचं जेणेकरून थालीपीठ हाताला चिटकणार नाही. तवा तापल्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकून थालीपीठ त्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं भोपळ्याचे थालीपीठ आपले तयार झालेलं आहे. ज्यांना कोणाला भोपळ्याची भाजी आवडत नसेल त्यांच्यासाठी हे खूपच टेस्टी असं थालीपीठ आहे.